एकम् आगच्छ द्वे द्वे स्वागतम् त्रीणि त्रीणि उपविश चत्वारि चत्वारि कुशलं किम् पंच पंच कः विशेषः काय चालू आहे इथे आणि तुम्ही कोणत्या भाषेत बोलत आहात तुम्हाला माहित नाही इथे संस्कृत भाषेचं 10 दिवसांचं शिबिर चालू आहे आणि हे सगळे संस्कृतमध्ये बोलत आहे संस्कृत भाषेचं 10 दिवसांचं शिबिर म्हणजे काय हो संस्कृत भारतीद्वारे 10 दिवसांचं संभाषण शिबिर घेतलं जातं यामध्ये व्याकरण लिहित आणि अभ्यास काही लिहिता न लिहिता तुम्ही संस्कृत शिकू शकता व्याकरण लिहित हे मुलं संस्कृत शिकतात हो तर मी या मुलांना काही प्रश्न विचारू शकते हो नक्कीच तर तुम्ही 10 दिवसात तुम्ही जे शिकलात तर यापैकी तुम्ही कोण मला परिचय करून दाखवू शकतो ते पण संस्कृतमध्ये परिचय भक्तीबद्दल मम नाम भक्ति अस्ति मम पितुः नाम निरञ्जन अस्ति मम मातुः नाम सुनीता अस्ति अहं तृतीयकक्षायां पठामि मम विद्यालयस्य नाम MIT पब्लिक स्कूल आलमगी छानच तुम्ही संस्कृत शिकताय बोलणं शिकताय मग तुम्हाला श्लोक वगैरे ते येतात असतील ना कोण म्हणून दाखवू शकतं गौरीपुत्रं विनायकं पुढे कोणी मला संस्कृतमध्ये वेळ सांगू शकतं का भक्ती भगवती आता किती वाजले ते संस्कृतमध्ये सांगू शकतेस का पंचाधिक सप्तवादन त्यानंतर मी काही संख्या तुम्हाला विचारेन मराठीमध्ये तुम्ही त्या मला संस्कृतमध्ये सांगा शंभरला काय म्हणतात रे बाळा संस्कृतमध्ये आणि 16ला 1600 आणि 88ला कमाल आहे ती मुलं तर आणि मला इथे कोण त्यांची दिनचर्या सांगू शकतो संस्कृतमध्ये तर तुम्हीच बघा पंचवादने उत्थामि सार्धपञ्चवादने व्यायामं करोमि षड्वादने स्नानं करोमि अष्टवादने पूजां करोमि दशवादने महाविद्यालये गच्छामि षड्वादने गृहमागच्छामि अष्टवादने भोजनं करोमि नववादने गृहपाठं करोमि दशवादने अहं गीतां करोमि हे झालं अभ्यासाचं मला सांगा तुमच्या वर्गामध्ये तुम्ही काही विनोदासाठी मनोरंजनासाठी काही शिकवता का हास्य विनोद वगैरे हो संस्कृतमध्ये हास्यकडी का आता हास्यकडी एकविधा अस्ति यः गात्रं वदति त्यानंतर कुणी मला छोटेसे नाटक सादरीकरण करून दाखवायला हो व्यापारी किंवा चित्रकी पुन्हा संवादही ते शिकवलं जातं बरं शिष्टाचार विषय नाटक संवाद चायम् आवश्यकं वा? मास्तु मास्तु
कुत्र अस्ति संस्कृतशिबिरम्? आनन्दनगरे देवगडाश्रमे एतत् चलति। 10 दिनेषु अस्ति अद्य तस्य समारोहः अस्ति। भवती अपि चलतु मया सह। आमां चलतु। खूपच छान. 10 दिवसांमध्ये ही बोलत आहे. खूपच छान बोलत आहे. एखाद्या पदवी प्राप्त युवकालाही इतकं सुंदर संस्कृत बोलता येणार नाही. अगदी इतकं छान ते बोलत आहे. बरं, आता माझा शेवटचा प्रश्न. कुणी मला आज, काल, उद्या याबद्दल संस्कृतमध्ये काय बोलतात हे सांगू शकेल का? कः उत्तरं दास्यति? गौरी, ती बोल. अद्य मङ्गलवासरः, श्वः बुधवासरः, ह्यः सोमवासरः. खूपच छान.